नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुणार्थ दीपिका बाबाजी महाराज पंडित भाग 90. भाग 90. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता माझ्या निरूपणाकडे लक्ष द्या. गीता रूपी रत्नमंदिराच्या कळसाप्रमाणे हा 18वा अध्याय जणू चिंतामणीसारखा लखलखतो आहे. याचा प्रकाश दुरूनच दिसतो. हा दुरून दिसणारा जणू चिंतामणी म्हणजेच जणू गीतेचा सारभूत अर्थ, सर्व गीता दर्शन करून देणारा जणू वाटाड्या. असे म्हणतात की कळस दिसला की आतील देवाची भेट झालीच समजा. तसे येथेही आहे. ह्या एकाच 18व्या अध्यायाने संपूर्ण गीताशास्त्र अवगत होते. या कळसाच्या अध्यायाने गीतारूपी मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. व्यास हे अति समर्थ स्थापत्य रचनाकार आहेत. त्यांनी श्रेष्ठ वेदरूपी जो पर्वत आहे त्याचा धांडोळा घेऊन त्यावरील उपनिषदाचे जे पठार आहे ते मध्यभागी फोडले. तेने निगमरत्नाचळी उपनिषदार्थाची माळी माझी खंडली. तसे करताना धर्म, अर्थ, काम या रूपामध्ये जे लहान मोठे दगड निघाले ते त्यांनी महाभारताच्या रूपाने देवळाभोवतालची भिंत म्हणून रचले. म्हणजे महाभारत रूपी मोठा परकोट बांधला. खंटांना जो एक मोठा आत्मज्ञान रूपी एकसंघ अखंड असा पाषाण मिळाला तो त्यांनी झाडून पुसून स्वच्छ केला आणि त्यावर आपल्या कौशल्याने हा श्रीकृष्ण अर्जुनाचा गीतारूपी संवाद कोरला. वैराग्यरूपी दोरीचा लंबक लावून त्याला सर्व शास्त्राच्या आधाराची भर घालून त्यात मोक्षाच्या स्वरूपाचा आकार साधला. अशा प्रकारे 15 अध्याय कोरले. ते एक सांगावं वाटते की कैलास लेणे कसे कोरले हे ज्ञानेश्वरांनी बहुतेक पाहिले असावे आणि तेच इथे ते सुचवित आहेत. ते या अखिल प्रासादाचे 15 मजले होत. यानंतरचा 16वा अध्याय म्हणजे या प्रासादावर रचलेली घंटेसारखी वरची निमुळती होत जाणारी रचना होय. 17वा अध्याय हा कळसरूपी, 18वा अध्याय पक्का बसावा म्हणून 16व्यात रोवलेली भक्कम लोखंडी सळीच होय. अशा प्रकारे या गीता ग्रंथरूपी मंदिराची रचना पूर्ण झाली. एखाद्या मंदिराचा कळस अगदी यथायोग्य सरळ नीट बसलेला दिसला की मंदिराच्या रचना कार्यात काही न्यूनता काही कळून येते. तो कळस सरळ बसला नाही तर त्या स्थापत्य रचनेत काहीतरी व्यंग राहिले असे मानण्यात येते. हा 18वा कळसाचा अध्याय नीट बसल्या असल्यामुळे तो हेच दाखवित आहे की गीता मंदिराची स्थापत्य रचना सर्वांगाने अगदी निर्दोष साधली आहे. अशा प्रकारे कुशल अशा भगवान श्री व्यासांनी या गीता प्रसादाची रचना करून सर्व प्रवृत्तीच्या लोकांना मोक्ष मार्ग दाखवून त्यांचे संसार दुःखापासून रक्षण केले. कुणी या गीता मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालतात म्हणजे गीतेचे पारायण वगैरे करतात, जप करतात. कुणी गीतेच्या श्रवणरूपी छायेत बसतात. एक ते श्रवणमिशे छाया सेवती ययाची. कुणी एकाग्रतेचा विडा पैसा घेऊन गीतेच्या अर्थ ज्ञानाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात.
ते आत्मबोधरूपी हरीला तात्काळ भेटतात. श्रीमंताच्या घरी ब्राह्मणांना आणि इतरांना सारखेच जेवण मिळते, एकच पक्वान्न वाढले जाते. त्याप्रमाणे पारायणाने, जपाने, श्रवणाने व अर्थज्ञानाच्या अनुसंधानाने सुद्धा एकच तऱ्हेची गती प्राप्त होते. समर्थाची या पंक्ती भोजने तळिया वरिल्या एकपक्वान्नी देवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षची लाभे. याप्रमाणे गीता हे वैष्णव मंदिर असून 18वा अध्याय हा त्याचा कळस होय. ऐसा गीता वैष्णव प्रासाद 18वा अध्याय कळस विशद. गंगा यमुनेचे पाणी ओघामुळे भिन्न भिन्न दिसते, पण पाणीपणाने पाणी म्हणून ते एकच आहे. स्त्री पुरुषाचे दोन भिन्न आकार दिसतात, पण अर्धनारी नटेश्वराचे दोन्ही मिळून एकच शरीर असते. चंद्रबिंबाला वृद्धी क्षय अशा कला असतात, पण चांदणे मात्र एकच असते. त्याप्रमाणे गीतेच्या अनेक श्लोकांची 4 निरनिराळे पदे आहेत. श्लोकांच्या मर्यादेमुळे निरनिराळे अध्याय वेगळे पडले, पण हा सर्व भेद वरवरचा आहे. पण या सर्वात एकच तत्वज्ञान सांगितल्या गेले आहे. जसा नाना रत्नात ओलेला देवा, जसा नाना रत्नात ओलेला दोरा एकच असतो. मोती अलंकार रूपाने अनेक असले तरी त्याची चमक मात्र एकच असते. हार करताना एकावर एक फूल ओतात, फुले मोजता येतात, पण सुवासाला मोजण्याकरता एकच बोट पुरे, दुसरे बोट मोजावे लागत नाही. नाना रत्नमणी दोरी एकची जैसी, नाना रत्नमणी दोरी एकची जैसी, फुला फुलसरा लेख चढे, दुती दुजी अंगुळी न पडे, श्लोक अध्याय तेने पाणे जाणावे हे. मी पण याच धोरणाचा वापर करून एकच असलेले गीतेचे तात्पर्य सांगतो, असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. 17व्या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्णाने सांगितले की परब्रह्माच्या ओम तत्सत या नामाच्या ठिकाणी श्रद्धा न ठेवता जी कर्मे केली जातात ती व्यर्थ जातात. अर्जुनाने याचा चुकीचा अर्थ लावून कर्मनिष्ठेच्या ठिकाणी दोष आहे असे भगवंताचे मत आहे असे त्याला वाटले. परब्रह्मावर श्रद्धा न ठेवता कर्मे करणे म्हणजे शस्त्राला आलिंगन किंवा एखाद्या दोरीवर धावणे किंवा नागिणीला खेळवण्यासारखे घातक आहे. तात्पर्य, कर्मामध्ये वाईट गोष्टी प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य आहे हे मात्र नक्की. कर्मामध्ये अशा पुष्कळ अडचणी असतात, त्यापेक्षा व्यंगरहित संन्यासाचा आदर करावा, मग कर्माची बाधा होईल ही भीतीच राहणार नाही. संन्यास म्हणजे ज्ञान प्राप्तीचा मंत्र. संन्यास म्हणजे ज्ञानरूपी पीक देणारे उत्तम शेत, आणि संन्यास म्हणजे ज्ञानाला आकर्षित करणारी एखादी गळ दोरीच होय. या संन्यासाच्या आचरणामुळे जग मुक्त होते. असा सर्व विचार करून अर्जुनाने त्याग आणि संन्यास हे समजून घेण्याकरता काही प्रश्न उपस्थित केले. त्याला श्रीकृष्णाने जी उत्तरे दिली तोच हा 18वा अध्याय होय. खरे तर भगवंताचे बोलणे आता संपले हे ध्यानात आल्यामुळे अर्जुनाचे अंतःकरण हिरमुसले झाले, इवलेसे झाले. तो हिरमुसल्यासारखा झाला. अर्जुनाला भगवानाचे मौन राहणे सहन होईना. वासराने भरपूर स्तनपान केले तरी वासराला धेनू आपल्यापासून दूर जाऊ नये असे वाटते. एकनिष्ठ प्रीतीचा असाच प्रकार असतो. वत्स धालियाही वरी, धेनू न वचावी दुरी, अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे. अनन्य प्रेमाचे हेच लक्षण आहे. प्रेमाच्या माणसाने काही कारण नसतानाही बोलत राहावे असे आपल्याला नेहमीच वाटते. हा प्रेमाचा स्वभावच आहे. त्यामुळे अर्जुनाला भगवंताच्या उगे राहण्याची खंत वाटू लागली.
न पाहता येण्याजोगे आपले मुख पाहण्याकरता आरसा लागतो. तसे कोणत्याही विषयाचा विषय न होणारे परब्रह्म केवळ श्रीकृष्ण अर्जुन यांच्या संवादानेच शक्य होत आहे. पण हा संवाद बंद पडतो की काय या भीतीने अर्जुनाने त्याग आणि संन्यास यांची लक्षणे विचारण्याच्या निमित्ताने गीतेचे महावस्त्र पुन्हा उकलविले. खरे म्हणजे संवाद रूप गीता संपत आली आहे. पण जर आईचे वासरूच गायीचे दोहन करू लागले तर गायीला पाना पुन्हा पुन्हा सुटायला काय वेळ लागणार. तेव्हा अर्जुन काय म्हणाला हे ऐका. अर्जुन म्हणाला, महाराज, त्याग आणि संन्यास या 2 शब्दांनी एकच आशय सुचविला जातो काय? मला तर वाटते की हे दोन्ही एकच आहेत. पण यात काही तात्विक अंतर असेल तर मला सांगावे. यावर श्रीकृष्ण म्हणाला, या 2 शब्दांचे आशय भिन्न भिन्न आहेत. कर्मे सर्वथैव मुळापासून उपटून टाकणे याला संन्यास म्हणतात व कर्माचे फळ त्याचा उपभोग न घेता कापून टाकणे याला त्याग म्हणतात. निपटुनी कर्म सांडिजे ते सांडणे संन्यास म्हणजे. फल मात्र का ते गिजे तो त्याग गा. आता तुला कोणत्या कर्माचे फळ टाकायचे आणि कोणत्या कर्माच्या मूळ रस्त्याचाच पूर्ण करायचा ते सांगतो. डोंगरावर व अरण्यात आपोआप पुष्कळशी झाडे उत्पन्न होतात. पण बागा आणि भाताची शेती तशी आपोआप उगवत नाही. त्यांना लावावे लागते, त्यांची निगा राखावी लागते. पेरल्या वाचून गवत जसे सर्वत्र उगवते तशी भाताची शेते मेहनत केल्याशिवाय उगवत नाहीत. शरीर सहज प्राप्त होते, पण त्यावर घालायचे अलंकार मात्र घडवावे लागतात, तयार करावे लागतात. नदी आपोआप अस्तित्वात येते, पण विहीर मात्र खणावी लागते. त्याचप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्मे ही शरीर धर्म व समाज रूढी यामुळे सहज घडतात. पण कामिक कर्मे त्यांची इच्छा केल्यापासून होत नाहीत. अश्वमेधाधिक यज्ञ जबरदस्त कामने पोटीच केली जातात. पायऱ्यांची विहीर करणे, बगीचे लावणे इत्यादी इत्यादी म्हणजे कोणत्या तरी व्रताचीच खटपट आहे. इथे कर्ता फळाला बांधला गेला आहे, कारण याच्या मुळाशी कामना आहे. देह म्हटला की त्याला जन्म मृत्यू आलेच. कपाळाची अक्षरे काही केल्या पुसता येत नाही. शरीराचे काळे धुतल्याने किती धुतले तरी जात नाही. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया. का ललाटीचे लिहिले, न मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले, फिटो नेणे. कर्जाचे पैसे दिल्याशिवाय तगादा सुटत नाही, तसे काम्य कर्माचे फळ भोगल्याशिवाय काही गत्यंतर नाही. प्रत्यक्ष आपण युद्ध खेळत नसलो तरी मुद्दाम आपल्याकडे न सोडलेला बाण आपल्याला लागतो तसे हे आहे. आपण काय खातो आहे हे जरी प्रथम कळले नाही तरी तो पदार्थ गूळ असला की गोड लागणार. राख आहे म्हणून त्यावर पाय दिला तर निखारा जर तो असेल तर पाय पोळणारच. गूळ नेणता तोंडी, घालता देची गोडी, आगी मानोनी राखुंडी, चेपिता पोळी. तसे काम्य कर्माचे ठिकाणी असे सामर्थ्य असते की ते फळ भोगायलाच लावते. म्हणून मुमुक्षीने कौतुकानेही काम्य कर्म करू नये. काम्य कर्म विषाप्रमाणे ओकून टाकावे. अशा काम्य कर्माच्या त्यागाला हे अर्जुना संन्यास म्हणतात. धनाचा त्याग केल्यावर चोराची काय भीती. द्रव्य त्यागे दवडणे भय जैसे. द्रव्य त्यागे दवडणे भय जैसे. आता चंद्र सूर्यादीची गळणे, मात्या पित्यांचे श्राद्ध दिन, अतिथीचा सत्कार इत्यादी जी कर्मे करावी लागतात त्यांना नैमित्तिक कर्मे असे म्हणतात. पावसाळा आला की आकाश क्षुब्ध होते. वसंत ऋतूत झाडांना कोवळी पाने येऊन अरण्याची शोभा दुप्पट होते. यौवनाने देहात प्रवेश करताच अवयवाची सुंदर वाढ होते.
चंद्रोदय होतात, सोमकांतमणी पाझरतो, सूर्य उगवला की फुले उमलतात. या सर्व उदाहरणात मुळात जे असते तेच काही निमित्ताने वाढते, एवढेच लक्षात ठेवण्यासारखे आहे. या ठिकाणी बाहेरून काहीही निराळे होत नाही. त्याप्रमाणे नित्यकर्मांनाच प्रसंगानुरूप नैमित्तिक कर्मे असे म्हणतात. सकाळी, मध्यान्ही व संध्याकाळी पाहण्याची मुळीच शक्ती कमी जास्त होत नाही, सारखीच राहते. पायात गती ही मूळचीच आहे. दीपाच्या ठिकाणी तेज किंवा प्रकाश स्वाभाविकच आहे. सुवास चंदनाला माखून ठेवलेला नसतो, तो मूळचाच असतो. त्याप्रमाणे नित्य कर्मांनाच अधिकारानुरूप केली गेली की त्यांना नैमित्तिकाचे रूप येते. अर्जुना बघ, वसंत ऋतू आला की सर्व वृक्षलता सजतात, फळे फुले येतात. मग वसंत या कशाला हात न लावता तसाच निघून जातो. तशी नित्यनैमित्तिक कर्मे मनापासून सर्व विधिविधानांचे पालन करून आचरावी, पण फळे मात्र वमनप्राय समजून टाकावी. याला जाणते लोक त्याग म्हणतात. म्हणजे काम्य कर्माचा बंध संभवतच नाही. निषिद्ध कर्मे ही आधीच टाकलेली असतात. नित्य नैमित्तिक कर्मे फळत्यागामुळे नष्ट झालेली असतात. शिरस तुटले तर इतर अवयवांचा काय उपयोग? याप्रमाणे त्याग आणि संन्यास या दोघांचे व्यवस्थित अनुष्ठान केले की आत्मज्ञानापर्यंत चित्ताचा प्रवाह सरळ सरळ जातो व आत्मज्ञानाचा मंदिल मस्तकी शोभतो. तात्पर्य, रोगाचे निदान नीट न कळता घेतलेले औषध विषांचे पण कार्य करते. भुकेपेक्षा जास्त खाल्ले की ते अन्न पोटाला पीडा देते. म्हणून जे त्याज्य नाही त्याचा त्याग करू नये व त्याज्य कर्म करायचा मोह धरू नये. काही लोकांना फलत्याग जमत नाही म्हणून ती सर्वच कर्माचा त्याग करतात. स्वतः नग्न राहून जग आपल्याला भोंगळे म्हणून चिडवते. म्हणून जगालाच भांडखोर म्हणण्यासारखे हे आहे. एखादा रोगी जिव्हालंपट झाला की त्याच्या खादाडपणाला दोष न देता जो निरनिराळ्या रोगांना आमंत्रण देतो, उत्तम अन्नालाच नावे ठेवतो, कुष्ठरोगी कुष्ठ झालेल्या शरीरावर न रागावता तेथे बसणाऱ्या माशांवरच रागावतो. म्हणून कर्माच्या फळाची इच्छा ज्याच्याने सोडवत नाही तो कर्मेच वाईट म्हणून कर्माचाच त्याग करतो. आपल्या तोंडाला चव नाही हे न म्हणता अन्नच रुचकर नाही, बरोबर झाले नाही, चव नाही वगैरे वगैरे म्हणण्यासारखे हे आहे. व या कर्माच्या त्यागाविषयी पण खूप वादविवाद आहेत. जसे सोने शुद्ध करायचे असेल तर ते अग्नीत घालण्यास ते टाळू नये. आरसा स्वच्छ करायचा असेल तर स्वच्छ करणारे रजोकण संग्रही हवेत. हे रजोकण रांगोळीसारखे असावेत. कपडे स्वच्छ पाहिजे असतील तर धोब्यांच्या कपडे उकळविण्याच्या भांड्याला काळे भांडे म्हणू नये. तसे म्हणून काय फायदा होणार? अग्नीत अन्न शिजवलेच नाही तर नरम मृदू चविष्ट अन्न कसे मिळणार? इत्यादी इत्यादी. म्हणजे कर्माशी स्वतःला बांधून ठेवले पाहिजे म्हणतात, पण हे वादविवाद टाळून खरे काय ते मी तुला सांगतो. ज्या कोणाला आपण संसार बंधनापासून मुक्त व्हावे असे वाटते त्याच्याच कामाचे हे ऐक. तरी आपुलिये सोडवणे जो मुमुक्षु जागो म्हणे. जागा जो होऊ इच्छितो त्याकरताच हे आहे. मुक्काम गाठेपर्यंत चालावेच लागते बाबा. तसे मुमुक्षुने यज्ञ, दान, तप इत्यादी तपरूप कर्मे आचरावीत. सापडत नसलेली वस्तू हाती येईपर्यंत शोध चालूच ठेवा लागतो. शोध करणे मध्येच सोडता येत नाही. भूक क्षमेपर्यंत समोरचे ताट बाजूला लोटता येत नाही. केळीला धड येण्याचा आधी ती केळ कापू नये. ठेवलेली वस्तू जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत हातातला दिवा विझवू नये. तसे आत्मज्ञान किंवा चित्तशुद्धी जोपर्यंत होत नाही
तोपर्यंत यज्ञ, दान, तप इत्यादी कर्मे आचरणे टाकू नये, सोडू नये. अर्जुन, वाटचाल जर त्वरेने केली तर मुक्कामाच्या ठिकाणी विश्रांतीसाठी अधिक वेळ मिळतो, अधिक काळ विश्रांती घेता येते. म्हणून या कर्माविषयी आळस करू नये. औषधे घेण्याचा जितका दृढनिश्चय तितकेच तुम्हाला लवकर बरे वाटणार. तसे या शुद्ध तपामुळे शुद्ध सत्वाचा चित्तात उदय होऊन चित्तशुद्धी होते. तहानेने व्याकुळलेल्या माणसाला मारवाडात लागलेला पाण्याचा लहान प्रवाही अमृताच्या नदीसारखा जीवनदायी असा वाटतो. आंधळ्याला जर दृष्टी लाभली तर सूर्यच मदतीला आला की काय असे त्याला वाटते. बुडणाऱ्याला नदीनेच वाचवावे आणि तीरावर सुखरूप पोहोचवावे. अडखळून पडणाऱ्याला जमिनीने कळवळा येऊनच सावरावे. मरू घातलेल्या मृत्यूनेच जीवनदान द्यावे. तसे या तपाच्या आचरणामुळे चित्तशुद्धी होते. कर्मामुळेच मुमुक्षु हे कर्मबंधनातून सोडविले जातात. कर्मबंधनातून जी हातोटी सोडवते, जी युक्ती हातोटी, ती तू आता ऐक. कोणतेही कर्म करताना त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान चिकटू देऊ नको. जसा जो दुसऱ्याच्या पैशाच्या बळावर तीर्थयात्रा करतो, त्याला मी तीर्थयात्रा करतो अशी बढाई मारता येत नाही. त्याला तीर्थयात्रा केल्याचा मोठेपणा मानता येत नाही. जो दुसऱ्याच्या कासोट्याला धरून नदी पार करतो, तो मी नदी पार केली बर का असं म्हणू शकत नाही. कर्माचा आरंभ करण्यापूर्वीच फळाविषयी आशा शून्य असावी. दाई दुसऱ्याच्या मुलाचे संगोपन करताना आईप्रमाणे मुलाविषयी आपुलकीची भावना ठेवू शकत नाही. पिंपळाच्या झाडाला पाणी घालताना फळाविषयी आशा नसते. दुधाविषयी कोणतीच आशा न धरता गुराखी दुसऱ्यांची पण गुरे राखतो. कर्माच्या फळाविषयी तसे निरीच्छ असावे. तात्पर्य, कर्तृत्वाभिमान सोडून कर्मे करावी. अर्जुना, एखादे कर्म केवळ आवडत नाही म्हणून त्याचा त्याग करू नये. अंधारात दिसत नाही म्हणून डोळ्यात खुपसून अंधाराचा राग डोळ्यावर काढण्यासारखे हे आहे. किंवा डोकेदुखीमुळे डोकेच नको म्हणून मानस तोडून टाकावी, तसा हा तामस त्याग आहे. हा आतताईपणा करण्यात काही अर्थ नाही. खास खळग्यांनी नीट चालता येत नाही म्हणून काय कुणी आपले पाय थोडीच तोडतो. अतिशय भूक लागली आहे पण समोर गरम गरम अन्न आहे, चटके बसतात म्हणून कुणी ताट फेकून देत नाही, तर युक्तीने अन्न थंड करून तो क्षुधा शांत करतो. तो आपली क्षुधा शांत करतो. त्याप्रमाणे जो कर्माचा बंध आहे तो युक्तीने सोडवावा. जे कर्म प्रकृती स्वभावानुसार आपल्या वाटेला आले आहे त्याचा त्याग करू नये. तो तामस त्याग म्हटल्या जाईल. अर्जुना, काही कर्मे सुरुवातीला कठीण वाटतात पण म्हणून त्यांचा त्याग करू नये. शिदोरीचे प्रथम ओझे वाटते पण मुक्कामावर तीच उपयोगी पडते. कडुलिंब प्रथम कडू, हिरडा तुरट पण अंती आरोग्यदायकच सिद्ध होतो. गायची शिंगे वाकडी तीक्ष्ण पण दूध मात्र चांगले असते. काटेरी शेवंती केवळ काट्यांनी वेढली म्हणून जर ती त्यागली तर त्या फुलांचा लाभ कोणाला होणार नाही. स्वयंपाकाला काय कटकट म्हणून रजा दिली तर उपास तुमच्या नशिबी आलेच समजा. म्हणून केवळ आरंभ कठीण म्हणून जर कर्मे त्यागली तर त्याला राजस त्याग म्हणतात. यात आरंभ केलेले कर्म एकदम हात पोळल्यासारखे हातातून टाकण्यात येते अशी कर्मे सोडली जातात, पण त्याला आपण कर्मत्याग म्हणू शकत नाही. दूध उतू जाऊन विस्तवात पडले तर ते होमासाठी हवन होते असे आपण म्हणू शकत नाही. पाण्यात बुडून आलेल्या मरणाला जलसमाधी म्हणता येत नाही. अर्जुना, आता कोणत्या त्यागाच्या योगाने मोक्षफळ आपणहून घरी चालत येते ते ऐक. अशा कर्मामध्ये मी हे कर्म करीत आहे अशी भावना नसते. बाप कन्येच्या ठिकाणी निरीच्छ असतो तसा कर्माचा अभिमान नसावा. अशा
त्यागालाच सात्विक त्याग म्हणतात. निष्कर्म म्हणजे आपण मूळचे कर्मरहित केवळ सच्चिदानंद स्वरूप आहोत हे जाणणे होय. म्हणजे कर्म व कर्तृत्वाचा विवेक घडून आपण अलिप्त होतो. हीच खरी प्रवृत्ती निवृत्तीरहित अशी साक्षी दशा किंवा समता होय. अशा शुद्ध सात्विक त्याग घडताच आत्मबोधाची जागृती होते. संध्याकाळी मृगजळ नाहीसे व्हावे तशी दृश्याची सत्ता निमते. बुद्धी, मन, पंच ज्ञानेंद्रिय इत्यादींना गोचर होणारा विश्वाकार जाऊन हे विश्व म्हणजे बरं मैदानावर भासमान होणारे मृगजळाचे एक सरोवर आहे अशी भावना होते. असा बोध होतो. आत्मबोधाने डोळे उघडतात आणि अनात्म पदार्थाचा निराश होतो. म्हणजे सुखदायी आणि दुःखदायी कर्मे आपोआप होतात असे जाणून तो आकाशाप्रमाणे असंग राहतो. ढग आले काय, गेले काय, विरले काय, आकाशाला दोन्ही सारखेच. स्वप्नात घडलेला दृश्य पसारा जाग आल्यावर मिथ्या वाटतो. तसा तो शुभ असो कर्मापासून प्राप्त होणारे सुखदुःख मिथ्या समजतो. म्हणून कर्म व मी करणारा करता या प्रकार नसला तर अर्जुन शरीरधारी जीवाला सर्व कर्मे संपूर्णतः टाकून देणे अशक्य. पण जो कर्माच्या फळाचा त्याग करतो तोच खरा त्यागी होय. नमस्कार.